सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं समजतंय। कंपनी परिसरातले सगळे रस्ते तुर्तास बंद करण्यात आलेले आहेत। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे, मात्र ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सोलापूरमधल्या चिंचोली एमआयडीसीतली ही कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। सुदैवाची बाब म्हणजे या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचं समजतंय। अग्निशमन दल आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर करतंय आणि याच संदर्भातली सध्याची नेमकी काय अपडेट आहे आपण जाणून घेणार आहोत। आपले सोलापूरचे प्रतिनिधी वासिम अत्तार आपल्या सोबत आहेत सध्या। वासिम, एमआयडीसीतल्या या कंपनीला जी आग लागलेली होती ती आग विझवण्यामध्ये यश येताना दिसतंय का? काय नेमकी सध्याची अपडेट आहे त्या ठिकाणची? अजित, निश्चित पाहायला गेलं तर सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी या ठिकाणी तुळजाई या केमिकल जी कंपनी आहे, या कंपनीला जे आहे ते 4च्या सुमारास जे आहे ते आग लागली होती। मात्र ही आग अद्याप ही जे आहे ते आटोक्यात आलेली नाही। आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत, मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला जे आहे ते काही अडचणी जे आहेत ते या ठिकाणी येताना जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर या कंपनीमध्ये जे आहे ते काम सुरू होतं आणि या काम वेल्डिंगचं जे आहे ते काम सुरू होतं आणि त्यामुळे जे आहे ते हे ठिणगी पडून जे आहे ते या ठिकाणी कारखान्याला कंपनीला जे आहे ते आग लागल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती जे आहे ते आपल्याकडे समोर आलेली आहे। 15 कामगार जे आहे ते या ठिकाणी कंपनीमध्ये होते, मात्र त्या 15ही कामगारांना सुखरूप जे आहे ते या ठिकाणी बाहेर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे। मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी अग्निशामक दलाकडून जे आहे ते सुरू आहेत, मात्र कारखान्याची मोठी हानी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण पूर्ण कारखाना जो आहे तो या ठिकाणी आगेमध्ये जळत असताना आपल्याला या ठिकाणचे दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच ही आग आटोक्यात कधीपर्यंत येईल हे मात्र सांगता येणार आहे, मात्र कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंच आहे वासिम, की आपण जसं सांगताय तसं की मोठी आग लागलेली आहे। आग विझवण्यामध्ये अजूनपर्यंत तरी यश आलेलं नाहीये। अग्निशमन दल लवकरात लवकर ही आग विझेल कशी या संदर्भातले प्रयत्न सुरूच ठेवेल। वासिम, धन्यवाद, आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही जाणून घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।